तर जय शिवराय मित्रांनो, आज स्टँडला आलो तर एवढा कडक ऊन पडला होता ना, गाडीतून बाहेर आलो तर नुसते चटके लागत होते. नंतर मुबीन दादाचा कॉल आला होता. तो बोलला रिक्षा घेऊन ये, भाडा आहे. तिथे 2 रिक्षा पाहिजे होत्या. मग तो खिंडीत आपली वाट बघत थांबला होता. खिंडीत गेलो तर त्याने आपल्याला खायला वडापाव घेतला. आपल्याला इथूनच सरळ जायचं होतं. मग फटाफट बसलो गाडीत आणि मग निघालो. आपल्याला भाडं होतं तिथे त्या गावात जाण्यासाठी. ही पुढे रिक्षा चालते ती मुबीन दादाची आहे आणि आम्ही जात होतो कुडवेवाडीत. नाते खिंडीतून रायगडकडे जाणाऱ्या रोडने पहिलाच राईट मारून एकदम सरळ संपर्क क्षेत्राच्या बाहेर असणारं गाव म्हणजे नेटवर्क जातो फोनचा तिथे. पण तिथेच खरी शांतता सुख असतं. नंतर थोड्या वेळाने कच्चा रस्ता लागला म्हणजे गाव जवळ आला होता. असंच ऑफ रोडिंग करता करता गावात जात होतो. फायनली आम्ही पोहोचलो कुडवेवाडीत आणि मागे आपण गारपटल्या गावात गेलो होतो. त्याच्याच आधी हा गाव लागतो. पण तेव्हा आपण दुसऱ्या रस्त्याने गेलो होतो. आता ज्यांनी रिक्षा बोलवली होती त्यांच्या येण्याची वाट बघत होतो. मग थोड्या वेळाने त्यांना घेऊन निघालो महाडला जाण्यासाठी. घाट उतरत होतो म्हणून गाडी आरामात चालवत होतो. नंतर त्यांना सोडून गाडी स्टँडला नंबरात लावली. मग एक लोकल भाडा मारून निघालो सीएनजी पंपाकडे सीएनजी टाकायला. पंपावर आलो तर फुल गर्दी. सर्वीकडे मुंबईला जाणारे चाकरमनी होते. मग बोललो तशी पण आपल्या गाडी एक सीएनजी गाडी आहे. आता जाऊन दे, उद्या बघू. इथे तासभर उभा राहायला लागेल, नंतर टाकतो सीएनजी. या गाडीवाल्यांचा अर्धा दिवस तर सीएनजीच्या लाईनीतच जात असेल.